हॅलो, हाय, नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये. चला तर आज आम्ही तुम्हाला बनवून दाखवणार आहे खूप सुंदर असा चटपटीत चिवडा, तासनतास टिकून राहणारा. चला तर बनवूया. नमस्कार सर्वांना, एस पी ओल्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवणार आहे खमंग असा चिवडा. तर चिवड्यासाठी आपल्याला एक दिवस आधीच कांदा आणि मिरच्या उन्हात वाळून घ्यायच्या असतात. तर हे बघा, आम्ही घेतलेलं आहे खोबरं, डालवा, शेंगदाणे, लसण, जिरं, आल्याचा पेस्ट घेतलेला आहे. त्यामुळे खूप सुंदर असा चिवडा बनतो, स्वादिष्ट पण लागतो खायला. तर कढीपत्ता आणि हे पतले पोहे आहे, चिवड्याचे पतले पोहे आपण घेतलेले आहे. इथे मुरमुरे पण घेतलेले आहे. आपल्याला जेवढा करायचा असतं तेवढा आपण सामग्री घेऊ शकता. तर मी एक पूर्ण थैले याचा चिवडा बनवणार आहे. तर ते बघा, आम्ही मोठं टोपलं ठेवलेलं आहे गॅसवर, जेणेकरून त्याच्यात चिवडा आरामात भाजल्या जातील. तर त्याच्यामध्ये आपण आता तेल, हळदी टाकून घेऊया आणि मस्तपैकी चिवडा त्याच्यात भाजून घेऊया. सर्वप्रथम आपण पहिल्यांदा पोहे त्याच्यात भाजून घेऊया, मस्त असे कुरकुरीत. धीमी आचवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच मला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा, खूप सुंदर असे धीमी आचवर मी पोहे भाजून घेतलेले आहे. कुरकुरीत असे कलरफुल झालेले आहेत माझे पोहे. आणि याच पद्धतीने आपण मुरमुरेसुद्धा भाजून घेऊया. तर हे बघा, खूप सुंदर असे मुरमुरे पण आपले भाजलेले आहे. आणि आपण मस्तपैकी चिवडा मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यानंतर मी आता गॅसवर छोटी कढई ठेवणार आहे. आणि छोट्या कढईमध्ये हे सर्व आपण मस्त लालसर असं भाजून घेऊया. छोट्या कढई ठेवल्यानं खूप सुंदर असं भाजलं जातं. तर हे बघा, असा कलर आपण आलेला आहे. मस्तपैकी खूप लालसर सुंदर असं असे सर्व ब्राऊन कलर भाजून आलेला आहे. घेतलेलं आहे. हे बघा, कांदे, खूप मिरच्या, सुंदर असं कढीपत्ता हे कडक लालसर तेलात आपण भाजून भाजून घ्यायचा घेतलेलं असतो. आहे. आणि ही लसूण जिऱ्याची पेस्ट, हे सर्व लसणाची आपण पेस्टसुद्धा त्याच्यामध्ये आपण मिक्स याच्यात करून भाजून घेऊया. घेतलेली आहे लालसर. त्यामुळे काय होतं की खूप सुंदर असा चविष्ट लागतो खायला लसण टाकल्याने. त्यामुळे नक्कीच टाका. आणि हे सर्व सारण आपण मिक्स करून घेऊया. आणि स्वादानुसार लाल मिरची याच्यामध्ये मी ॲड केली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि सामान पण तुम्हाला जेवढा बनवायचं असलं तेवढं तुम्ही घेऊ शकता. आणि नमकसुद्धा याच्यामध्ये आपण आता मिक्स करून घेऊया. आणि हा बघा, आपला खमंग असा चिवडा तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.